ह्या गोष्टीला कोणाच्याही इंट्रोडक्शनची गरज नाहीये. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट हे ऑपॉर्च्युनिस्टिक आहे. ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटला हात घालायचा. काय काय स्टॉक्स असतात ऍक्च्युअली शेअर मार्केटचा मथितार्थ गाभा किंवा मेन ही गोष्ट कशासाठी आहे तर चांगला स्टॉक चांगली कंपनी पकडा, त्याच्यात तुमचे स्टेक्स क्रिएट करा, त्याच्या कंपनीशी तुमची भागीदारी ठेवा आणि ह्या भागीदारीतून तुम्हाला मिळतील ते फायदे काढा. मी घेतलेली तेव्हा ती कंपनी 70-75 रुपयाला होती. आता तीच कंपनी 1800ला, 2300ला, 4000ला, 20,000ला आहे आणि आता माझ्याकडे त्याचे काही हजारांचे काही लाख झाले आहेत, काही कोटी झाले आहेत. यासाठी शेअर मार्केट जनरली वापरलं जातं. ज्यांच्याकडे पैसे एक्स्ट्रा आहेत, हा एक्स्ट्रा पैसा गुंतवायचा आणि पैशाने पैसा बनवायचा, यासाठी शेअर मार्केट वापरलं जातं. हा जो शेअर तुम्ही मागे बघताय हा कधी एकेकाळी हा शेअर 50ला होता. 50 वरून हा शेअर 100, त्याच्यावरून 120, 150, हा अगदी लिटरली 200ला टच करायला जाणारा 180, 172, 75 मी स्वतः बघितलाय. मला स्वतःला 168, 172ला प्रॉफिट बुक करताना मी स्वतःला आठवतोय. अर्थात याच्यात मी काही खूप लवकर इन्व्हेस्टमेंट केली नव्हती. 95, 98 या आसपासच मी इन्व्हेस्टमेंट केली होती. यासाठी हे मार्केट आहे. मग याच्यात बरेचसे ट्रिक्स आहेत, टेक्निक्स आहेत. कंपाऊंडिंग तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे जे काही पैसे आहेत त्याच्यातून म्हणजे 10-20 हजार सारखी एकदम जुजबी रक्कम जरी असली तरी ती 10 वेळा डबल करा, 12-15 वेळा डबल करा, स्वतःचे पैसे डबल करायचं वेळ लागू दे तुम्हाला, मरणाचा पैसा बनतो, ढिगाने पैसा बनतो. 20,000तून 20 लाख, 50 लाख सुद्धा बनतात, 1 CR सुद्धा बनतील. फक्त अशा चांगले चांगले स्टॉक शोधा ज्याच्यात तुमचे पैसे डबल होतील. डबल झाले की विका, डबलच्या आसपास विका, 1.5पट झाल्यावर विका. असे बरेचसे टेक्निक आपण स्वतः क्रिएट केलेत. यासाठी ह्या सगळ्या टेक्निकचं मी व्हिडिओज बनवलेत, इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज, फलाना ढिमकान आणि बरंच काही. सध्या आपण काय बघतोय, चांगले स्टॉक्स. टाटा स्टील याला कोणाच्या इंट्रोडक्शनची गरज आहे, कोणाच्या इंट्रोडक्शनची याला काहीच गरज नाहीये. पण एकेकाळी हा असा होता की याच्यात इन्व्हेस्टमेंट करू नये असं मीच सांगत होतो. आता मीच आहे जो याच्यात इन्व्हेस्टमेंट करा म्हणून सांगतोय. का? स्टॉक अनालिसिस करायला, शॉर्टलिस्ट करायला बरेचसे जुगाड करावे लागतात, बऱ्याचशा गोष्टी बघाव्या लागतात. आपण फक्त एकच गोष्ट बघतो, बिझनेस चांगला आहे आणि रेट स्वस्त मिळतोय म्हणजे ना इथे मायनस दिसलं ना आपल्याला इथे की आपण काय म्हणतो की हा चांगला आहे आणि आता स्वस्त मिळतो आणि घेऊन टाका. असं नसतं. जनरली या शेअरमध्ये बघावं लागतं तुम्हाला याचा पी रेशो जो की 55 आहे, ठीकठाक आहे, खूप जास्त नाही. पी रेशो किती लागतो? 20, 25, 30, 35, 40 पर्यंत आपण ओके म्हणू, 50 पण ओके म्हणू. पण 100, 150, 120चे पी रेशो असलेले स्टॉक जनरली आपण अवॉइड करतो. ह्याचा बिझनेस खूप बेस्ट आहे. उभं कोणाला राहायचं आहे, कन्स्ट्रक्शन कुठलंही असो, सरकारी इमारत असो, पूल असो, रस्ता असो, काही असो, स्टील तुम्हाला लागणारच. टाटा स्टील तुमच्या बऱ्यापैकी निम्म्याधिक लोकांची घरं सुद्धा कदाचित टाटा स्टीलमधून बनली असतील. टाटा आहे, विश्वास आहे, दॅट्स इट, चालणारच. त्याच्यानंतर याच्यात तुम्हाला बघायला गेलं तर याचं काय ते या स्टॉकचे इयरची रेंज ही 122 पासून 170 पर्यंतची आहे. लिटरली याने 30-40% सहज दिले, सहज. हा टाटा स्टील आहे. गेले 5 वर्ष हा कुठून कुठे आला याची रेंज तुम्हाला कळली. तर मला सांगा, 50 वरून 150 वरती येणं ही काय खूप मोठी अस्मानी कृपा नाहीये. 5 वर्षात फक्त 3 पट वाढणं हे काय खूप जास्त भारी नाहीये. पण हाच स्टॉक तुम्हाला इथे कुठेही ट्रेडिंगसाठी चालला असता, स्विंगला चालला असता, कंपाऊंडिंगला तर धावला असता. लिटरली ह्या स्टॉकमध्ये गेल्या 5 वर्षात 50 पासून 153ला येईपर्यंत तुम्ही नाही म्हटलं तरी 200-300 वेळा तरी 5% सहज काढले असते, सहज. मग मला असा एखादा स्टॉक सांगा ना ज्या स्टॉकवरती, याच स्टॉकवरती डीपला आणि टॉपला असे 4-5 स्टॉक मिळून मी माझी स्ट्रॅटेजी तयार करून कंपाऊंडिंग करेन. कंपाऊंडिंग काय? तुमचा मोबाईल किती रुपयाचा आहे? 20,000चा असेल तर 40,000 आणा. 50,000चा मोबाईल असेल तर 1 लाख रुपये घ्या, एका वेगळ्या कुठल्या तरी पोर्टफोलिओत ठेवा. म्हणजे माझा एक ग्रोचा पोर्टफोलिओ आहे, माझा झिरोदाचा पोर्टफोलिओ आहे, माझा धनचा पोर्टफोलिओ आहे. एक वेगळं ऑड कुठलं तरी ॲप घ्या, जसं की लेमन आहे, एनरिच मनी, ऑर्का आहे, ह्याच्यावरती क्रिएट करा आणि त्या तुमच्या 50,000वरती आहे ना 5% काढायचे, फक्त 5%. किती वेळा? 30-40 वेळा काढा, सवय लागून जाईल. 100 वेळा टोटल 5% काढला, तुम्ही ॲफ्लुएंट होऊन जाल. गरीब असाल, मध्यमवर्गीय व्हाल, मध्यमवर्गीय असाल, ॲफ्लुएंट असाल, सुपर क्लास रिचमध्ये जाल, कुठे निघून जाल. ओनली बिकॉज ऑफ कंपाऊंडिंग. 5% काढायचे. 50,000चे 5%, 52, 57, 65. हीच गोष्ट करत राहा. एका साईडने हे करत राहा, एका साईडने हा इन्व्हेस्टमेंटला घेऊन ठेवा. वेगवेगळे पोर्टफोलिओ करा, वेगवेगळ्या प्रकारचा स्टॉक आहे. सध्या तरी हा इन्व्हेस्टमेंट पर्पज आहे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा कंपाऊंडिंगसाठी ॲब्सोल्युटली बेस्ट आहे. हे स्टॉक बघताना आपण काय बघणार आहोत? आपण एक जनरल अजून एक गोष्ट बघणार आहोत. द थिंग इज दॅट
की आपण याचं आहे ना क्वार्टरली याचं रेव्हेन्यू आणि नेट इन्कम किती वाढलाय कमी झालाय हे आपण बघणार आहोत. याचा रेव्हेन्यू बघितलात ना तर जनरली तो वाढतोय बरं का, पण व्हॉट अबाउट द नेट इन्कम? बघा आता याचा रेव्हेन्यू आहे ना हा जनरल वाढतोय, पण सध्या इयर ऑन इयर चेंज याचा वजा 4.5% 4% मायनस रेव्हेन्यू आहे. रेव्हेन्यू खराब असणं ही खरंच वाईट लक्षण आहे, पण याचा एक्सपेन्सेस सुद्धा वाढलाय, म्हणजे याचा खर्च वाढलाय, याचा रेव्हेन्यू पण वाढलाय आणि याचा नेट इन्कम सुद्धा वाढलाय. रेव्हेन्यू वाढून एक्सपेन्सेस वाढून ह्याचा नेट इन्कम जर का 112% इयर ऑन इयर वाढतोय, नेट इन्कम म्हणजे निव्वळ हातात आलेले पैसे जर का याचे वाढतायत, यापेक्षा चांगली गोष्ट कुठली असूच शकत नाही. तर टाटा आहे, दोन तर स्टीलमधलं आहे, आणि 3 म्हणजे याचा इयर ऑन इयर जर का याचं नेट इन्कम वाढतोय, तर येस वी कॅन अंडरस्टँड हा स्टॉक आपण असा खूप मोठ्या एक्सपेक्टेशनने नाही, पण एका जनरल एक्सपेक्टेशनने आपण हा स्टॉक विकत घेऊ शकतो फॉर द स्विंग पर्पज. याच्यानंतर पुढे आहे ना हे आहे गॅलंट इस्पात. आपण हा व्हिडिओ जो बघतोय ना हा एका रेग्युलर किंवा नॉर्मल गोष्टीने बघत नाही आहोत आपण. हा व्हिडिओ एका स्पेशल गोष्टीने बघतोय. जे स्टॉक मिड कॅपमध्ये नाही आहेत, जे स्टॉक तुमच्या निफ्टीमध्ये नाही आहेत, नेक्स्ट 50मध्ये नाही आहेत, असे ऑड स्टॉक्स आहेत, पण ते बेस्ट आहेत. ते तुम्ही स्वतः त्यापर्यंत पोचाल की नाही पोचाल मला माहीत नाही, पण आमची टीम त्यापर्यंत जाऊन पोचली. आम्ही त्याला ॲनालिसिस केलं आणि त्याचं ॲनालिसिस तुम्ही बघावं. वाटलं तर तुम्ही याला तुमच्या पोर्टफोलिओचा पार्ट करावा. कुठल्यासाठी म्हणजे कोणत्या बाबीसाठी पार्ट करावा? इन्व्हेस्टमेंटला करावा का हे स्टॉक्स तुम्ही स्विंगसाठी घ्यावे का फक्त कंपाऊंडिंग करून सोडून द्यावे का आयुष्यभर यांना पोर्टफोलिओ ठेवावा? हे तुमचं तुम्ही ठरवा. हे स्टॉक्स आम्ही तुम्हाला सांगतो. हा गॅलंट इस्पात आहे. इस्पातचा अर्थ हा सुद्धा स्टीलचा स्टॉक आहे. 754 रुपयाला त्याची करंट प्राइस आहे. 1 ऑगस्टला मी बोलतोय तेव्हा. गेले 6 महिने जेव्हा मार्केटमध्ये सगळंच पडत होतं, सगळं रसातळाला जात होतं, त्यावेळेला हा स्मॉल कॅप स्टॉक हा गेले 6 महिने वाढतोय. मार्च पासून जुलैपर्यंत 300 पासून 700 पर्यंत काय 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 गतीने वाढतोय बघा ना. 45 डिग्रीचा एकदम ग्रोथ आहे याची. हा जवळपास 150% गेले 6 महिन्यात वाढलाय. बरं, हा एवढ्या शॉर्ट टर्म मध्ये वाढलाय. याचा पी रेशो 40 आहे, बिअरेबल आहे. 150 110 नाहीये. ट्रेंड आता 110 120च्या पी रेशोवरती आहे. पी रेशो लिमिटेड आहे, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. इयरची रेंज बघायची 288 पासून 787, खरंच वाखाणण्याजोगी रेंज आहे. हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओच्या किमान वॉचलिस्टमध्ये तरी पाहिजेच. याचा रेव्हेन्यू बघितलात ना तर रेव्हेन्यू कमी आलाय बरं का याचा, पण याचा एक्सपेन्सेस वाढलाय आणि त्यापेक्षा नेट इन्कम याचा बराच वाढलाय. नेट इन्कम 21% पर्यंत वाढलाय. छान गोष्ट आहे ही. हा, पण रेव्हेन्यू खाली येणं ही काही खूप चांगली गोष्ट नाहीये. त्यामुळे याला फक्त स्टडीला ठेवा. ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स म्हणजे तुमचा डीमार्ट 4216ला आहे सध्या. 6 महिन्यात 6% वाढलाय. टक्के बघू नका. ज्या 6 महिन्यात सगळी जण पडत होती, मागच्या 6 महिन्यात आपण सगळं बघितलं. ट्रम्प बघितलं, टॅरिफ बघितलं, वॉर बघितलं, एक रेसेशन ह्यासारखी गोष्ट बघितली आणि मार्केटचं फॉल तर घाण बघितलं. 26,000पासूनचं 24,800 24,500 कुठे पण मार्केट पडलं होतं वेड्यासारखं. हे तुम्ही मार्केट बघितलं. ह्यात ॲव्हेन्यू सुपरमार्ट ह्याचा बिझनेस तर बेस्ट आहे, आपण डोळ्याने बघतोच आहोत. पण बेस्ट बिझनेस आणि बेस्ट स्टॉक याच्यामध्ये थोडासा फरक असतो. बेस्ट बिझनेस करणारा स्टॉक बेस्ट आहे का? किंवा ते बिझनेस वरून छान दिसतंय पण आतून याचं प्रॉफिटचं पर्सेंटेज तर पडलं नाही ना. म्हणजे मागच्या वर्षी माझ्या चहाच्या स्टॉलचे 1000 कप आठवड्याला खपायचे. हा, माझा खप चांगलाच आहे, लोक बघतायत टकामका, अरे खूप छान खपतंय, पण 1000 कप मी आता आठवड्याला विकत नाहीये. आता फक्त 650 700 जात आहेत कप माझे. याचा अर्थ प्रॉफिट तर मला आहे, नो डाऊट मी प्रॉफिटमध्येच आहे, पण जे माझं पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट, पर्सेंटेज ऑफ रेव्हेन्यू जो मला यायचा तो कमी तर होत नाहीये ना. असं जर का होत असेल तर तो बिझनेस असा नाही, असा जातोय, खाली जातोय. याचसाठी आपण बघतोय ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड 6 महिन्यामध्ये गेला तो वर आलाय. मान्य फॉल ऑफ द मार्केटमध्ये तो फॉल 3400 पर्यंत आला होता, पण नंतर त्याने 4400ला पण टच केलं होतं आणि त्याच्यानंतर तो त्याच रेंजमध्ये फिरतोय. 4100 ते 4300 4400 इज द बेस्ट रेंज टू स्काल्प ॲव्हेन्यू. स्काल्प नाही म्हणता येणार, स्विंग म्हणता येईल इथे. याचा पी रेशो बघितला तर तो 101 आहे. हायर पी आहे. मोठ्या पीच्या स्टॉकना हा मार्केटच्या फॉलमध्ये पटकन बुक होण्याचा धोका असतो, जो की याला आहे 1. 2 म्हणजे याची रेंज ही 3300 पासून 5400 इयरची रेंज एका वर्षात. तो 3300 पासून तो अगदी 5400 पर्यंत लिटरली डबल झाला होता, लिटरली डबल. ग्रेट, ऑसम. ॲव्हेन्यू सुप्रीम्स. हा आहे डीमार्टचा रेव्हेन्यू जो की 16% वाढलाय. ग्रेट,
ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे ह्या सगळ्या डिमांडची चेन चालवायला जो येणारा खर्च हा पण 23% वाढलाय, पण नेट इन्कम याचा कमी झालाय. नेट इन्कम -0.11 आहे. 0.11 खूप बारकीशी अमाऊंट आहे, पण डीमार्ट सारख्या गोष्टीचा नेट इन्कम कमी येणं शून्याच्या खाली, दॅट इज रिअली शॉकिंग, रिअली शॉकिंग. हा डीमार्ट. त्याच्यानंतर पुढे काय, नेट प्रॉफिट मार्जिन कमी आलंय 14%. नाही, त्यामुळे ना हा स्टॉक, आपलं बिझनेस चांगला आहे, स्टॉक थोडासा कमकुवत आहे. ओके, पुढे बघायला गेलं तर हा आहे विष्णू केमिकल्स. केमिकल्स ही अशी गोष्ट आहे ना जी तुम्हाला दिसत नाही पण प्रत्येक ठिकाणी लागते. पेंटला केमिकल लागतं, अगदी बाईक्स ऑटोमोबाईल्सला केमिकल लागतात, बॅटरीजला केमिकल लागतात, फार्मास्युटिकलला केमिकल लागतात, प्रत्येक गोष्टीत केमिकल लागतात. आपल्याला ज्या गोष्टी दिसत आहेत त्यांचं रॉ मटेरियल हे आयदर केमिकल असतं किंवा एखाद्या गोष्टीतलं रॉ मटेरियल हे कुठला तरी स्टील किंवा एखादा मेटल असतं. त्यामुळे केमिकल आणि मेटल ही अशी बिझनेस आहे ज्याचा ग्राफ वर असतो. चांगला स्टॉक निवडा, पैसे घाला, तुफान पैसे कमवा, अशी स्कीम आहे ही. विष्णू केमिकल्स आहेत ना, आता याच्यामध्ये बघा, जिथे आरती आणि अतुल सारखे बेस्ट बिझनेस खाली आले, टाटा केमिकलला पण उतरती घाला लागली. त्याच्यामध्ये 6 महिन्यात हा लिटरली वर चाललाय, 45 डिग्रीत वर चाललाय. हा 30% 6 महिन्यात वाढला होता. 539 रुपयाला आत्ता आहे सध्या, आणि याची इयरची रेंज ही पण 336 पासून 600, म्हणजे लिटरली डबलची रेंज आहे याची. पी रेशो 28, ग्रेट, चांगल्या पी रेशोला मिळतोय हा स्टॉक तुम्हाला. हा स्टॉक आहे ना, याचा रेव्हेन्यू 30% वाढला या वर्षात. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कमी झालेत. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ही अशी गोष्ट आहे म्हणजे एखादी कंपनी चालवण्यासाठी, ते ऑपरेशन करण्यासाठी लागणारा खर्च. म्हणजे माझ्याकडे 4 फ्लॅट्स आहेत किंवा माझ्या चाळीत माझे 4 घरं आहेत, बरोबर. ही 4 घरं मी भाड्याने दिलेत, त्याचं मला भाडं येतंय, तो माझा आहे इन्कम. पण त्या माझ्या चाळीतल्या घरांचा काहीतरी मेंटेनन्स असेल ना, काहीतरी मला भाडेपट्टी, घरपट्टी, कलर, अजून फलाना ढिमकाना काहीतरी भरत राहावं लागत असेल, ते आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ते कमी येणं हा खरंच खूप चांगली गोष्ट आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, रेव्हेन्यू म्हणजे त्यापासून मिळणारं मला भाडं, तर नेट इन्कम म्हणजे मी किती लागत त्याला लावले होते. माझ्या 4 खोल्यांपैकी 2 खोल्यांचे हप्ते चालू आहेत बँकांचे, ते हप्त्यात 20,000 रुपये, पण त्या खोल्यातून येणारं भाडं हे माझं आहे 40,000 रुपये. याचा अर्थ 20 वजा 20, जे 20,000 उरतंय माझं, ते माझा निव्वळ नफा आहे. दॅट इज द नेट इन्कम. नेट प्रॉफिट मार्जिन म्हणजे टोटल किती खर्च लावला होता, त्यात किती पैसे मिळाले, ह्याला 100ने गुणून आपण याचा एक पर्सेंटेज काढतो की किती प्रॉफिटचं मार्जिन मला मिळतंय. म्हणजे माझा खर्च, मला मिळणारं प्रॉफिट, ह्याच्यातलं जे मार्जिन आहे हे किती पर्सेंटेजचं आहे. दॅट इज अ नेट प्रॉफिट मार्जिन, जे सुद्धा 7% आहे आणि वर चाललंय, वाढतंय इयर ऑन इयर चेंजला. दॅट इज ॲब्सोल्युटली ग्रेट. हा स्टॉक मला आवडला, विष्णू केमिकल, स्मॉल कॅप केमिकलचा चांगला स्टॉक. पुढे आपण बघतोय हा आहे L&T. नो इंट्रोडक्शन निडेड, प्रत्येक गोष्टीत हा आहे. डिफेन्समध्ये आहे, कन्स्ट्रक्शन्समध्ये आहे, अँड एव्हरीथिंग एल्स ऑल्समध्ये आहे. भारत जर का पुढे जाणार आहे, भारतात कन्स्ट्रक्शन होणार आहे, तर ते फक्त L&T करणार आहे, दॅट्स इट. बाकी कोणी करणार नाहीये. L&T हा असा स्टॉक आहे की मार्केटच्या फॉलला चांगल्या रेटला पकडला की विषय संपला. पी रेशो बघायचा नाही, डी रेशो बघायचा नाही, एसी नाही, एमई नाही, कुठलाच रेशो बघायचा नाही, फक्त नाव बघायचं L&T, विषय संपला. असा विश्वासार्ह होता, अजूनही आहे. हा माझ्याकडे 2200, 2500, 3100 या सगळ्या रेटनं मी याला घेतलाय आणि आता सुद्धा मी याला घ्यायला तयार आहे. फक्त मला स्वस्त मिळावा एवढंच, बाकी काही नाही. 6 महिन्यात हा वर गेलाय, लिटरली 9.5%, 10% वर गेलाय. हा खाली पण पडला होता 3100, 2900ला, पण इथे ग्रॅब करायला आला असता मजा आली असते. माझ्याकडे 3100ने हा स्टॉक आहे, अजूनही आहे, आणि हा वरती 3700 पर्यंत गेला होता. ह्याला जर का तुम्हाला स्कॅल्पिंग करायचं आहे तर 3300 ते 3500, 3600 ही त्याची रेंज खूप छान आहे त्याला स्विंगमध्ये ट्रेड करण्यासाठी. आणि याचा पी रेशो सध्या 31, ग्रेट, थम, गो ऑन विथ दॅट. याची रेंज बघा, रेंज 3500, सॉरी डे नाही, इयरची रेंज 2965 ते 3900, लिटरली 4000ला टच करायला गेला होता. हा एक ज्वेल आहे, ज्वेल. याचा रेव्हेन्यू आणि नेट इन्कम बघा, रेव्हेन्यू याचा 10%ने वाढला आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सुद्धा याचे वाढलेत, कारण हा कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. याचा बिझनेसचं मॉड्यूल असं आहे जिथे हे होणं साहजिक आहे. नेट इन्कम याचा 25%ने वाढलाय, नेट इन्कम याचा वाढलाय, लक्षात ठेवा. आणि नेट प्रॉफिट मार्जिन सुद्धा वाढलाय. ह्या गोष्टी वाढ आहे ना, हे दिस इज द आयडियल थिंग. थोडासा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे ना, इथे 10% असते, तर हा म्हणजे घरातले सगळे पैसे टाकण्यासारखा स्टॉक झाला असता. पण ठीक आहे, असं आयडियलिस्टिक कुठेच होत नाही. असे सुद्धा स्टॉक्स आहेत बरं का, जिथे तुम्हाला लिटरली प्रेम येईल की अरे एवढा छान स्टॉक आहेत. त्यातलाच हा एक.
याच्यानंतर पुढे आपण बघू की हा आहे GIC, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. खूप छान कंपनी पण खराब असलेला स्टॉक. 382 आहे. तुम्ही म्हणाल सर हा खराब आहे तर तुम्ही का घेतला? कंपॅरिझनला घेतला. याच्यानंतर सुद्धा काही इन्शुरन्सचे स्टॉक आपण बघणार आहोत. कंपॅरिझन झालं पाहिजे ना. तुम्हाला माहिती असलेला एखादा स्टॉक आणि मार्केटला माहिती असलेला चांगला स्टॉक, या दोघांमध्ये कंपॅरिझन झालं पाहिजे. दॅट्स वाय वी आर कम्पेअरिंग हिअर GIC. हा 382 आहे. 6 महिने याला, 1 वर्ष याला स्वतःला वर जाणं टिकवता आलं नाही. जर का कोणी चुकून 450-500च्या आसपास घेतला असेल की तो आता वर जातोय म्हणून मी घेईन, तर तो माणूस किती रडत आणि शिवाय घालत असेल सांगा. असेच तुम्ही असता इथे घेणारे. वर चढतोय म्हणून घेतला किंवा आता स्वस्त होतोय म्हणून घेतला आणि मी अडकलो. ही जनता असते जी इथे येते, ती कुठेच येत नाही. ती पोर्टफोलिओ त्याला लाल करून ठेवून राहते. हा बिनकामाचं होल्डिंग. मग तीच लोक सांगतात लॉंग टर्मला आहे. काय करायचं लॉंग टर्मला असे स्टॉक्स? पी रेशो 9 आहे. भिकारडा पी रेशो आहे, अत्यंत वाईट. डिव्हिडंड आहे 2.62. गव्हर्नमेंटचा स्टॉक आहे. डिव्हिडंड त्याने दिलंच पाहिजे, त्याशिवाय गव्हर्नमेंट कमवणार काय? हा 1 वर्ष स्वतःला वर जाणं टिकवता आलं नाही तर तू काय बिझनेस करतोय सोन्या? पुढे बघितलात ना तर याचा रेव्हेन्यू वाढलेला आहे, नो डाऊट, खूप चांगली गोष्ट आहे. पण याचा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हा 339% आहे. टू मच आहे. एखादी कंपनी 300% ऑपरेटिंग एक्सपेन्सेस करते तर ही कंपनी पुढे कशी जाणार? नेट इन्कम याचा कमी आला, येणारच. नेट प्रॉफिट मार्जिन तर 25% कमी आले. नेट इन्कम सुद्धा याचं कमी आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी वाढत जाणारं नेट इन्कमचं पर्सेंटेज हे कमी आहे. हे काय खूप चांगलं लक्षण आहे असं नाही. स्टॉक्स खराब आहे, कंपनी नो डाऊट चांगली आहे. सांगितली परिस्थिती तुम्हाला काय आहे ती. आता हा घ्यायचा नाही घ्यायचा तुम्हीच ठरवा. याचं बॅलन्स शीट बघितलं ना तर शॉर्ट टर्ममधले इन्व्हेस्टमेंट्स याचे खूप कमी आलेत. हां, याच्यामध्ये काही पॉलिसी चेंजेस सुद्धा आहेत जे गव्हर्नमेंटने केले आहेत. टोटल असिट्स आहेत त्याचे ते वाढले आहेत, पण टोटल लायबिलिटीज बऱ्याच वाढल्या आहेत. टोटल असिट, टोटल लायबिलिटीज. असिट म्हणजे मी ओन केलेली प्रॉपर्टी, माझ्या चाळीतले 4 घरं. आणि लायबिलिटीज म्हणजे मला त्याच्यावरती देणारं लागणारं लाईट बिल असेल, मे बी लाईट बिल, घरपट्टी, पाणीपट्टी, काय लोकल लोकांचे हप्ते, सोसायटीचे हप्ते वगैरे जे काय त्या सगळ्या गोष्टी आर लायबिलिटीज. ज्या देणेकरी गोष्टी आहेत याचे पण काही हप्ते चालू असतील. आणि टोटल असिट्स म्हणजे याने ओन केलेली प्रॉपर्टी किंवा याने ओन केलेल्या गोष्टी, याचं स्वतःचं साधन. बॅलन्स शीट पण याचं कमकुवतच आहे, मला काही खूप आवडलं नाही. आता ह्याला कंपॅरिझन करणारा प्रायव्हेटमधला बेस्ट स्टॉक्स HDFC लाईफ इन्शुरन्स. माझ्या स्वतःचा HDFCचा एक ब्ला नावाचा इन्शुरन्स आहे माझ्या स्वतःचा. 741ला 1 ऑगस्टला येतो. 6 महिने गेले तो वर चाललाय बघा. याला म्हणतात स्टॉक, पडत्या मार्केटमध्ये चढणारा स्टॉक. हा 650, अगदी 680ने पण माझ्याकडे होता. हा मी विकला, नो डाऊट मी 750ला विकला, पण हा त्याच्या पण बाहेर गेला, वरती गेला खूप. हा 800, लिटरली 820 पर्यंत गेला होता. हा स्टॉक किती छान आहे बघा. गेले 6 महिने हा 45 डिग्रीने वर चाललाय. 19-20% वर गेलाय. मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा, 20%, 20 वेळा काढा, आयुष्य मुक्त होऊन जाईल आयुष्यातून. इतका पैसा मिळतो ना याच्यामध्ये, यू कांट इमॅजिन. पण यातून 1 रुपया पण बाहेर काढायचा नाही. आपलं कॅपिटल तेवढं बाहेर काढायचं, ठणठण गोपाळ, जय श्रीराम, परत तेच करत राहायचं. खूप पैसा बनतो बरं का. असे स्टॉक्स निवडा. वर्षातून 2 ते 3 वेळा सहज 20% बनतात. 4 वर्षात काढा ना 10-15 वेळा. संध्या खूप येतात. फायदा घ्या म्हणजे झालं. पुढे बघा, याचं पी रेशो 85 आहे. नॉट सो गुड, पण ठीक आहे. जेव्हा कमी येईल तेव्हा लक्ष ठेवा याच्यावरती. याचे इयरची रेंज 584 ते 820 पर्यंत आहे. बोललो नव्हतो का 820 पर्यंत गेला होता, माझ्या डोळ्याने बघत होतो मी. पोझिशन मात्र माझी नव्हती. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस याचे वाढलेले आहेत, पण रेव्हेन्यू पण वाढलाय. याचा नेट इन्कम पण वाढलाय आणि नेट प्रॉफिट मार्जिन पण इयर ऑन इयर वाढतच आहे. सगळ्या गोष्टी याच्या वाढतात. चांगलं लक्षण आहे, काय वाईट नाहीये. इन्शुरन्स सेक्टरमध्ये असलेला हा बाप स्टॉक. बॅलन्स शीट याची बघितलात, क्वार्टरली बॅलन्स शीट बघितलात तर ह्याचा शॉर्ट टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट याचे कमी आले आहेत. पॉलिसीमध्ये झालेल्या चेंजेस, GST मध्ये वगैरे जे चेंजेस झाले, किंवा तुमचा आता काय झालं आहे, तुम्ही जे IT रिटर्न भरता, या IT रिटर्नमध्ये कसं आहे, IT रिटर्न्समध्ये हे इन्शुरन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना एक एक्झम्पशन होतं. ते फक्त आता 1.25 लाख 1.5 लाखापर्यंतच ठेवलं आहे. किती पण एक्झम्पशन घ्या, 1.5 लाख, त्याच्या पलीकडे तुम्हाला IT रिटर्न भरायचंच आहे. त्याचा शिकार झाला हा. टोटल असिट्स याचे बघितलात तर ते वाढले, टोटल लायबिलिटीज पण वाढले. दोघांमध्ये गॅप खूप कमी आहे, पण ठीक आहे. असिट्स आहेत, लायबिलिटीज आहेत, गोष्टी वाढतात त्याच्या. इन्शुरन्स कंपनी आहे तर हे होणं साहजिकच आहे. पुढे बघा, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी. तसं HDFC, असं SBI.
1800ला आहे, 23% गेले 6 महिन्यात वाढलेला आहे. हा साधारण 1500-1400च्या लेवलपासून वरती अगदी 1600, 1700, 1800, 1850 पर्यंत गेला होता. 1880 पण याला बघितला होता. 1880 नाही, 1936 बघितला होता याला इयर रेंज. 1300 ते 1900 एका वर्षाची रेंज यायची. ॲब्सोल्युटली ग्रेट. पी रेशो मात्र 72 याचा. 72 पी रेशो ठीक आहे. तो 85 हा 72 या सेक्टरचाच पी रेशो मेला एवढा हाय आहे. त्याला करता काय. SBIचे टोटल तुम्ही रेव्हेन्यू बघितलात तर रेव्हेन्यू याचा पडलेला आहे. क्वार्टरली रेव्हेन्यू याचा इयर ऑन इयर चेंज कमी आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 50% वाढलाय. 50%. त्याचा 25% वाढला होता HDFCचा. याचा 50% वाढलाय. नेट इन्कम एवढाच आहे. इतुसा नेट इन्कम आहे. 0.33% इयर ऑन इयर चेंज आहे. नेट प्रॉफिट मार्जिन मात्र वाढले त्याचे. अर्निंग पर शेअर सुद्धा वाढलं याचं. पण सांगतोय तुम्हाला तिन्ही स्टॉक एकाच वेळी कम्पेअर केल्याने तुमच्या डोक्यात आयडिया क्लिअर होईल की याचं चाललंय काय, त्यांचं चाललंय काय आणि तुमचं चाललंय काय. याच्यानंतर याचा पुढचा स्टॉक जर का बघितला तर हा आहे मॅक्स हेल्थकेअर. 1240 आहे. मिड कॅप मधला आहे. 6 महिने गेला वाढलाय. हा अगदी 980, 990 पासून 1000, 1100, 1200, 1300ला टच केला याने. याचं इयरची रेंज बघितलं तर 836 पासून 1300 पर्यंत आहे. मार्केट कॅप याचा खूपच मोठ्या ट्रिलियनमध्ये आहे. पी रेशो मात्र 112 आहे. हायर पी रेशोला मिळतोय, त्यामुळे थोडासा स्लाइटली कॉशियस आहे. मॅक्समध्ये अजून बघायला गेलात तर मॅक्सचा रेव्हेन्यू वाढलेला आहे. रेव्हेन्यू वाढणारा स्टॉक आहे हा. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस याचे 34% वाढलेले आहेत, पण SBIचे 50% वाढले होते आणि HDFCचे फक्त 25%. नेट इन्कम याचा 26% वाढलाय. ग्रेट. नेट प्रॉफिटचं मार्जिन एवढं नाहीये, एवढं वाढ नाहीये नेट प्रॉफिट मार्जिनमध्ये, पण नेट इन्कममध्ये वाढ आहे. का ऑपरेटिंग एक्सपेन्सेस खूप जास्त वाढलेले नाही त्याचे, त्यामुळे हा एक वेगळ्या पठडीचा स्टॉक आहे. याचा पी रेशो कमी आला तर मॅक्स सुद्धा काहीच इन्व्हेस्टमेंट करण्यासारखा स्टॉक आहे. ह्याला एक वेगळी एक ह्याचं ग्लेझिंग आहे. पुढे बघितलं तर याचं बॅलन्स शीट बघा. टोटल अशीट्स याचे वाढलेले आहेत, टोटल लायबिलिटीज वाढलेले आहेत, पण लायबिलिटीज बऱ्याच वाढल्यात, त्यामुळे हा कदाचित जास्त पी रेशो आणि जरासा फ्रॅजाईल स्टॉक आहे.